जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात इंधन तुटवडा होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आता बॉटल आणि ड्रममध्ये पेट्रोल डिझेलवर बंदी घातली। इंधन साठा असूनही पेट्रोल पंप बंद ठेवणाऱ्यांवर होणार कारवाई। पेट्रोल पंपांवर नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेत प्रशासन सतर्क। इंधन साठा करणाऱ्या नागरिकांवर देखील कारवाई होणार। जिल्हाधिकारी डॉक्टर मित्तली सेठी यांची माहिती। नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता नवीन नियमावली लागू केली आहे। वाहनाव्यतिरिक्त कोणत्याही वस्तूमध्ये पेट्रोल आणि डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे। अनेक नागरिक बाटल्या आणि ड्रममध्ये इंधन साठवून नेत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे। त्यामुळे आता बाटली आणि ड्रममध्ये पेट्रोल, डिझेल देण्यात येणार नाही। यासोबतच ज्या पेट्रोल पंपांवर इंधन साठा उपलब्ध असूनही ते बंद ठेवले जात आहेत, अशा पंपधारकांची चौकशी केली जाणार आहे। इंधन साठा शिल्लक असताना पेट्रोल पंप बंद ठेवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मित्तली सेठी यांनी दिली आहे। जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत होत असला तरी नागरिकांकडून अचानक वाढलेल्या मागणीमुळे तुटवड्याची परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे। अनेक नागरिक इंधनाचा अतिरिक्त साठा करत असल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे। जिल्ह्यात एकूण 91 पेट्रोल पंप आहेत, मात्र काही पंप बंद राहत असल्याने सुरू असलेल्या पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे। दरम्यान पेट्रोल कंपन्यांसोबत बैठक झाली असून कमी प्रमाणात होणारा पुरवठा लवकरच सुरळीत केला जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे। प्रत्येक पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवांसाठी इंधन राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये, अन्यथा प्रशासनाकडून कठोर निर्णय घेतले जातील, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉक्टर मित्तली सेठी यांनी दिला आहे। नागरिकांना इंधन वितरणासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी कंपनीच्या अंश सिंग BPCL सोपी पंप NDB न्यू +918305482649 रामप्रवेश यादव IOCL सोपी पंप NDB +919586138108 रविचंद्र नासिक बोरी SO HPCLP पंप 4 NDB +919769991231 या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले असून सोबतच नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी +918754117177 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। काही दिवसापासून आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये जवळपास 91 पेट्रोल पंप आहेत आणि खूप सारे पेट्रोल पंपावर खूप गर्दी होत आहेत। लोक त्यांचे वाहन किंवा ड्रम किंवा बॅरल हे सगळं घेऊन पेट्रोल पंपकडे जात आहेत। मला हा सांगायचे की हे जे तुटवडा निर्माण झालंय हे एकदम कृत्रिम आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये काही पण आवक जी पेट्रोल किंवा डिझेलची येत होती त्यामध्ये कमतरता नाही झाली आहे। इनफॅक्ट थोडासा वाढलाच आहे आपला जे आवक आहे। तर खूप सारे लोक काय करत आहेत की त्यांच्याकडे पेट्रोल आणि डिझेल एक्स्ट्रा घेऊन ठेवत आहेत। अशी पेट्रोल किंवा डिझेलचे भावामध्ये वाढ होणार अशी काही पण सूचना नाही आहे। तर माझी सगळ्यांना विनंती आहे की अशी आपल्याकडे एक्स्ट्रा पेट्रोल आणि डिझेल आपण घेतलं की दुसऱ्यांसाठी ती टंचाई निर्माण होते आणि त्यांना खूप प्रॉब्लेम येते। थोडासा जे आवकचे इश्यूज होते, आपली आज सकाळी ऑइल मार्केटिंग कंपनी सोबत आमचे सेल्स ऑफिसर सोबत बैठक झाली आहे। जिथे जिथे सप्लायचे इश्यूज आहेत 1-2 कंपनीमध्ये, त्याला पण आम्ही स्ट्रीमलाईन करत आहोत। काल एक ऑर्डर पास केलाय ज्यामध्ये पेट्रोल आता लूज बॉटल मध्ये किंवा ड्रम मध्ये आजपासून अलाउड नाही आहे। हे ऑर्डर्स आज आम्ही पेट्रोल पंपाकडे त्याची अंमलबजावणीसाठी पण पाठवत आहोत। आणि अत्यावश्यक सेवा जे आहे त्याच्यासाठी पेट्रोल पंपांना निर्देश देण्यात आले आहेत की त्यांना 10% साठा त्यांच्याकडे ठेवायचा ॲम्ब्युलन्ससाठी आणि प्रत्येक पेट्रोल पंपामध्ये CCTV कार्यान्वित ठेवायचं। सगळी जे रेकॉर्डिंग आहे आणि कोणाला किती ते पेट्रोल किंवा डिझेल देत आहे त्याची नोंदवही पण मेंटेन करायली लागेल। सगळे लोकांना माझी विनंती आहे की आपण असंच जरा होर्डिंग आपली झाली किंवा कृत्रिम टंचाई निर्माण झाली तर प्रशासनाला पण कठोर निर्णय यापुढे घ्यायला लागेल। तर माझी विनंती आहे की जितका आपल्याला गरज आहे एक दिवसात पेट्रोल किंवा डिझेलची किंवा आपल्या कामांसाठी, तितकाच पेट्रोल आणि डिझेल आपण घ्यावा आणि दुसऱ्यांसाठी ही टंचाई निर्माण झाली की दुसऱ्यांना खूप प्रॉब्लेम येईल आणि डिस्ट्रिक्टमध्ये खूप एक पॅनिकचा निर्माण होतोय। तर त्यामुळे ही सगळ्यांची मला वाटते पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे की एक सामाजिक जर आपला कॉमन काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाली आहे तर त्यामध्ये सामाजिक जी आपली जबाबदारी आहे ती आपल्याला पाळली पाहिजे। अजून एक मुद्दा जे लक्षात आलंय की खूप सारे लोक पेट्रोल पंपावरून
बाटलीमध्ये किंवा ड्रममध्ये डिझेल किंवा पेट्रोल घेऊन ग्रामपंचायतमध्ये ती विक्री करत आहे, जे पूर्णपणे अनधिकृत आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की असे केसेस जे आहे ज्यामध्ये कॉस्टपेक्षा जास्त तुम्हाला पेट्रोल पंप आकारणी करत आहे किंवा कोणीतरी लूज अशा विक्री करत आहे, दिस इज डेंजरस ऑल्सो. तर त्यामुळे अशा काही इन्सिडेन्सेस जर आहेत तर 3 नंबर्स आम्ही इथे फ्लॅश करत आहोत, जे सेल्स ऑफिसरचे नंबर आहेत. कृपया करून आमचे लक्षात आणा की असं काहीतरी चालू आहे, सो दॅट आम्ही फील्डवर ऍक्शन पण घेऊ शकतो. आणि माझा पण नंबर आहे, मला जर असे इन्सिडेंट्स आपण सांगितले तर नक्की आम्ही कार्यवाही करू. पेट्रोल पंपवर पण एक स्पेसिफिक रेटचे पुढे पेट्रोल किंवा डिझेल विकणं हा इलिगल आहे. आणि असे पण काही इन्सिडेंट्स आपल्याकडे आले तर आपण सांगा, आम्ही पेट्रोल पंपवर कायदेशीर कार्यवाही आम्हाला करता येईल. धन्यवाद. एक विनंती आहे आपले सर्वांसाठी की गाडीमध्ये जितका आपल्याला पेट्रोल किंवा डिझेल हवा आहे ते गाडीला आपण फुल करू शकतो, रोज फुल करू शकतो हवा आहे तर. पण लूज पेट्रोल आपल्या बॅरेलमध्ये किंवा बॉटलमध्ये आपण पेट्रोल भरला तर त्याची इलिगल विक्री किंवा या होण्याची शक्यता खूप वाढते. तर मला आव्हान आहे की अनावश्यक जी आपली गरज आहे ते थोडा टाळावा. या वेळेवर आपल्याला जे आवश्यक गरज आहे आणि एस्पेशली आता पेरणीचा टाइम आहे आणि शेतकऱ्यांना पण डिझेलची खूप आवश्यकता आहे, तर गाडीमध्ये जे आपल्याला भरायचे ते आपण भरू शकता. एनिवे पेट्रोलसाठी आता या आजपासून आपण गाडीशिवाय जे लूज बॅरल किंवा ड्रम आहे ते असं पण आम्ही बंद केलाय. तो इट इज इलिगल फ्रॉम आजपासून हा इलिगल आहे की आपण कोणता पण पेट्रोल पंप लूज बॉटल किंवा ड्रम मध्ये हा पेट्रोल देऊ शकणार नाही.